जे लागलीच म्हणजे जास्त ज्याला इफेक्ट घ्यावं लागणार नाही असली झाडं. आता उदाहरणार्थ म्हणतात माहिती आहे का, आता हे काढलेत बघा, प्रत्येकाने भात काढलेत, कोकणात सगळ्यांनी भात काढलेत. आता त्यांची लावून कोणती असते तुम्हाला माहिती आहे का? शाळू ना. का असतो शाळू? आता तो ऑटोमॅटिक येतो. गहू उदाहरणार्थ काय म्हणतात, निसर्गाच्या टाइम सायकल मध्ये जे फळं येतात ती तुम्ही घ्या असं म्हणण्याचा अर्थ आहे. उदाहरणार्थ मी तुम्हाला काल सांगितलं कलिंगड, ते आत्ताच आहे, ते तुम्ही पावसाळ्यात घेऊन नाही चाललं. सोयाबीनचं पीक तुम्ही एक तर आता मार्च महिन्यात घेऊ शकता किंवा पावसाळ्यामध्ये घेऊ शकता, म्हणजे लावून झाल्यानंतर, म्हणजे तुम्हाला ते दिवाळी तोडा येतो. आधीमध्ये नाही तुम्ही घेऊ शकत. तुम्ही रोप कव्हर करायलाच तुम्ही पूर्ण सेम तसंच फुल झाडं पण, फुलांची झाडं किंवा कुंडीत झाडं लावताना पण त्याला एक वेळ आहे. काय मी उठलो आणि उन्हाळ्यात लावलं म्हणून चालणार नाही. आता एक आहेत, आता ते कलमी आहेत म्हणून ते कधी पण उठायला लागले ते. आता तुम्ही येऊन लावा लागलं फुलं उठायला लागले नाही, कलमी येते. इनडोअर आउटडोअर ही नीच तयार केली आहे, कलमी करून टाकलं गेला तुम्ही टिश्यू कल्चर लक्षात. परंतु जी रेग्युलर आहेत ना ती त्याच वेळी येतात. उदाहरणार्थ आता मोगराला बोलतो, आता ज्या कंडिशनला मोगरा जास्त बोलतो. कसा बोलतो त्याच्या फक्त कडे त्या मोगऱ्यांच्या त्या असं विलीसारखंच असतं ते, त्याच्या पानांच्यावर आता इथून पुढे पानं रोज मारायचं आणि पानं धुवायची. ओके. मोगऱ्याचं पान कमी आणि फुले जास्त दिसते. आणि वास तुम्ही म्हणाल तेव्हा तुम्ही अगरबत्त्या लावल्या बंद करा, दिवसभर ते वास देईल आणि रात्र ते एक झाड संध्याकाळी ते संध्याकाळ वास देईल. कारण माझ्या आता घरात रात्र अशी फुलली की पानं नाही येत, तर फुलंच फुलं येत. आता कुठं येणार, कशी येणार? तर कालावधी त्यांचं काय असतं की एखादं फुल झाड, अनेक सांगतो फुल झाडांना जर फुलं चांगली यावं वाटत असेल तर पाणी फक्त कुंडीला देऊ नका, त्यांच्यावर पण शिका, त्यांना रिफ्रेश करतो. अनेक गोष्ट काय होते, त्याच्यावर कुठली कीड असेल तर घेऊन जाते. हे म्हणण्याचा अर्थ पहिला, लगेच फुले दिसत. मग ह्यामध्ये काय सांगितलं की जे ज्या ज्या वेळेला जे येतात झाडं फुलं त्यांचा वापर तुम्ही करा, म्हणजे तुम्हाला रासायनिक खतांचा वापर करायला लागणार नाही. हा उद्देश. आपलं वर काय जैविक चालू आहे, रासायनिक खतांचा कसा वापर कमी झाला ते. त्यानंतर काय पीक बदल पद्धत. आता ही शेती करायचं आहे, पीक बदल म्हणजे काय, वारंवार एकच पीक घेऊ नये, नाहीतर बाबा मृदा खराब होते. खाली जैविक शेतीची माहिती दिली, आरोग्यदायी पिके. आता हे फक्त वाचून दाखवतो तुम्हाला.